तर नेपाळनंतर आता बांगलादेश चीनशी जवळीक करू पाहतोय। बांगलादेशला टॅक्समध्ये सवलत देऊन आपल्याकडे वळवण्याची रणनीती चीन आखतो आहे। भारताच्या शेजाऱ्यांशी आर्थिक मुत्सद्देगिरी बजावणाऱ्या चीनने बांगलादेशाच्या 97% उत्पादनावरील कर माफ करण्याची घोषणा केली आहे। मासेमारी आणि चामड्याच्या उत्पादनांसह 97% वस्तूंवरील चीनी दरात सूट देण्यात येईल अशी घोषणा शुक्रवारी बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे। 1 महिन्यांपूर्वी बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी कोरोना महामारीमुळे देशावर ओढावलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली होती। दरम्यान बांगलादेशने शुल्कामध्ये सवलत मागितली होती। त्यानंतर चीनने बांगलादेशच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला। येत्या 1 जुलैपासून बांगलादेशला हा लाभ मिळणार आहे। तर नेपाळनंतर आता बांगलादेश सोबत चीनने जवळीक करायला सुरुवात केलेली आहे। बांगलादेशला टॅक्समध्ये सवलत देऊन आपल्याकडे वळवण्याची रणनीती आता चीन आखतो आहे। एकूणच भारताच्या शेजाऱ्यांशी आर्थिक मुत्सद्देगिरी चीन बजावू पाहत आहे आणि बांगलादेशच्या 97% उत्पादनावरील कर माफ करण्याची घोषणा चीनने केलेली आहे। भारत चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झटापट होण्यापूर्वी चीनच्या बाजूने मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्याचं उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांवरून दिसून येत आहे। सीमेवर चीनने गलवान नदीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केल्याचं या छायाचित्रांवरून दिसून येत आहे। उपग्रहाच्या छायाचित्रात चीनने त्या भागात मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री उपयोगात आणल्याचं आणि त्यामुळेच तिथे दगडमातीचे ढिगारे तयार झाल्याचं दिसतंय। चीनी सैन्याने भारतीय हद्दीत 2 तंबू आणि टेहळणीसाठी टॉवर उभारण्यावरून दोन्ही सैनिकांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच झटापट झाल्याचं नवी दिल्लीतल्या सूत्रांचं म्हणणं आहे। ही झटापट 1967च्या झटापटींपेक्षा अधिक गंभीर होती। यात 20 भारतीय जवान शहीद झालेत तर 43 चीनी सैनिक मारले गेल्याची माहिती आहे। गलवान परिसरात 9 जूनपर्यंत कसलीच हालचाल नव्हती, पण त्यानंतर चीनकडून मोठ्या प्रमाणात हालचाली वाढत गेल्या असं या छायाचित्रांवरून दिसतंय। उपग्रहाच्या सहाय्याने 9 जून आणि 16 जून अशा 2 वेगवेगळ्या दिवशी टिपलेली छायाचित्र झटापटी आधीची आणि नंतरची स्थिती स्पष्ट करणारी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। तर आपण पाहू शकतो आहे की चीनचा जो खोटारडेपणा आहे हा उपग्रहांनी घेतलेल्या या छायाचित्रातून स्पष्ट होतो आहे। चीनी सैन्याने भारतीय हद्दीमध्ये 2 तंबू आणि टेहळणीसाठी टॉवर उभारण्यावरून दोन्ही सैनिकांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच झटापट झाल्याचं नवी दिल्लीतल्या सूत्रांचं म्हणणं आहे। ही झटापट 1967च्या झटापटीपेक्षा अधिक गंभीर होती। आपण या नकाशाच्या माध्यमातून पाहू शकतो आहे की कशा प्रकारे चीनचा खोटारडेपणा त्यांनी केला आहे हे आपल्याला दिसून येतोय। आपल्या सैनिकांवरती हल्ला केला त्याकरता त्यांनी पूर्ण तयारी केली होती। ते आपल्या सैनिकांना फसवत होते की आम्ही तुमच्याशी वाटाघाटी करत आहोत आणि आम्ही त्यानंतर परत जाणार आहोत, परंतु त्यांचा परत जाण्याचा इरादा अजिबात नव्हता। ते आपल्यावरती लक्ष ठेवून होते आणि त्यांनी त्या भागामध्ये जास्त सैनिक आणले होते, दगड आणून ठेवलेले होते दगडफेक करण्याकरता। हा प्रत्येक सैनिकांकडे दंडे दिलेले होते की ज्याच्यावरती खेळ लावलेले होते। म्हणजे त्यांना अशा प्रकारचा हल्ला करायचा याची त्यांनी पूर्ण तयारी केली होती। आणि ज्यावेळेला कर्नल बाबू कमांडिंग ऑफिसर जे 16 बिहारचे होते त्यांच्याशी बोलणे करायला गेले की तुम्ही परत चाललाय आता, तर त्यांनी त्याच्यावरती अचानक हल्ला केला आणि त्यानंतर काय झालं हे आपल्याला कल्पनाच आहे। एयरफोर्स अकेडमी का पासिंग आउट परेड आज हो रहा था सुबह सुबह, और यहाँ पर इस पासिंग आउट परेड में हमारे चीफ ऑफ एयर स्टाफ ने कुछ बहुत बढ़िया वाक्य कहे हैं। उन्होंने ये देश को विश्वास दिलाया है कि आप अपने आर्म फोर्सेस के ऊपर विश्वास रखिए और हम इस देश को सिक्योर रखने में, हम इस देश की सुरक्षा करने में बहुत सक्षम हैं। जो तीनों सेनाएं हैं,
आर्मी हो, नेवी हो और एयरफोर्स है, ये तीनों सेनाएं ये बिल्कुल तैयार हैं कोई भी चीज का सामना करने के लिए, कोई भी अटैक का मुंह तोड़ जवाब देने के लिए।